प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव असो की आजचा दिवस त्यानं आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि आजचा शब्बात दिवस आपण परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत एकत्र जमलेलो आहोत. आणि ह्यावेळी आपल्या पालक साहेबांकडून वचनाचा सुंदर असा मानना देण्यात आलेला आहे आणि माझी खात्री आहे की खरंच आपण या वचनाद्वारे आशीर्वादित होणार आहोत. आणि वचनाकडे जाण्यापूर्वी एका सुंदर अशा गीताद्वारे आपण परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाला मान महिमा गौरव देऊया. आणि त्या गाण्याचे बोल असे आहेत की मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल आहे. आणि खरंच परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर मी का भीती बाळगावी. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये सुद्धा असंच लिहिलेलं आहे. ते वचन आपण पाहूया. यशाया 43 अध्याय आणि पहिलं वचन. हे इस्रायला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. खरंच परमेश्वराचं वचन हे आपल्याला आशा देणार आहे. आणि आता ह्या सुंदर गीताद्वारा आपण सर्व मिळून आपण हे गीत गाऊया. आणि ह्या गीताचे बोल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि हे गीत गाऊन आपण परमेश्वराच्या नावाला उंचवूया, त्याच्या नावाला मान महिमा गौरव देऊया. तर चला मग आपण सर्वजण परमेश्वराची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करूया. आपण देवाने सुंदर असे हात आपल्याला दिले आहेत, टाळ्या वाजवून देवाने सुंदर असा कंठ आपल्याला दिलेला आहे, सुंदर अशी जीवा दिलेली आहे. तर या सर्व गोष्टीचा वापर करूया परमेश्वराच्या गौरवासाठी. या गीताचे बोल आहेत, यीशु मेरे नाल नाल रहंदा है, डरी नाओ मैनू बस कहंदा है. यीशु मेरे नाल नाल रहंदा है, डरी नाओ मैनू बस कहंदा है. यीशु मेरे नाल नाल रहंदा है, डरी नाओ मैनू बस कहंदा है. फिर क्यों डरा मैं, फिर क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. फिर क्यों डरा मैं, फिर क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. जिथे भी मैं जावा मेरे आगे आगे चलदा, लखा लख दूत मेरी रखी लियो कहलेदा. जिथे भी मैं जावा मेरे आगे आगे चलदा, लखा लख दूत मेरी रखी लियो कहलेदा. केड़े लफ्ज़ाड़ा करा शुक्र अदा, केड़े लफ्ज़ाड़ा करा शुक्र अदा, हर पासे ओंदा ही जलाल है. फिर क्यों डरा मैं, फिर क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. फिर क्यों डरा मैं, फिर क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. होवेगी ना कमी कदी मैनू किस चीज दी, करे हर लोड़ पूरी अपने अजीज दी. होवेगी ना कमी कदी मैनू किस चीज दी, करे हर लोड़ पूरी अपने अजीज दी. लफदाली जीवे गुमी होवे बेड़नू, लफदाली जीवे गुमी होवे बेड़नू, कर दाओ इंज मेरी भाल है. फिर क्यों डरा मैं, फिर क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. फिर क्यों डरा मैं, फिर क्यों डरा, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. प्रेज द लॉर्ड.
आणि खरंच तो जिवंत परमेश्वर आज आमच्या सोबत आहे. आज देवाच्या सेविकेने एक सुंदर अभिवचन आज तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. यशायाच्या 43व्या अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये. आणि या वचनाप्रमाणे परमेश्वर आम्हाला म्हणत आहे की हे इस्रायला, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. आणि मी थोडस या वचनाच्या थोडस आणि पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि निश्चित अर्थानं आज हे अभिवचन जे आहे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. आता मी असं म्हणतो की हे श्रीनिवास, आपण सर्वजण म्हणूया, आपलं नाव आपण या ठिकाणी घेऊया आणि म्हणूया, हे श्रीनिवास, हे अरुणिमा, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको, भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे. कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. आणि तू माझा आहेस. आणि तू माझा आहे. आपण पुन्हा एकदा आपण सर्वजण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण आता स्वतःच त्या ठिकाणी नाव घेऊया आणि हे वचन माझ्या सोबत आपण एकत्रित म्हणण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हे श्रीनिवास, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. आमेन. आणि निश्चित अर्थानं या समयासाठी परमेश्वराचं हे अभिवचन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. मी तुला सोडविले आहे. परमेश्वरानं आम्हाला या सगळ्या परिस्थितीतून सोडवलेले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला, त्याच्यावर भाव ठेवणाऱ्याला प्रत्येकाला परमेश्वरानं या परिस्थितीतून सोडवलेले आहे. हा खात्रीला एक विश्वास आपण आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर बाळगूया आणि यावेळेस आपण परमेश्वराचं पवित्र वचन आपल्या अंतःकरणामध्ये ग्रहण करण्यासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. परमेश्वर या समयी देवाच्या वचनातून आपल्याशी बोलू इच्छित आहे. आपण प्रार्थनेमध्ये असूया. हे अनादी अनंत ईश्वरा, दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीच्या निर्मात्या, आमच्या जिवंत उद्धारक देव प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे अभिवचन तू आम्हाला दिलेलं आहेस. खरंच तू आमचा विश्वसनीय देव आहेस आणि तू आम्हाला सोडविलेला आहेस. त्याबद्दल मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तू आमचा इमॅन्युएल आम्हा बरोबर यावेळेस आम्हा सानिध्य असा देव आहेस. तू आम्हाला आमच्या नावानं हाक मारलेली आहेस आणि प्रभू तुझं सत्य अभिवचन प्रभू तू आम्हाला दिलेले आहेस. या सर्व अभिवचनासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. येणारं हे पवित्र वचन आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचं ठरो. आमची आध्यात्मिक दृष्टी, आमची आध्यात्मिक कान याद्वारे तू खुले कर माझ्या राजा, आणि तुझ्या गौरवार्थ आम्हा प्रत्येकाचा तू उपयोग करून घे. प्रभू येशू आमचा तारणारा, याच्या द्वारे विनंती मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन.